मित्रांनो, ही गोष्ट आहे नीता नावाच्या एका टीचरची, ज्या प्रायमरी टीचर होत्या आणि ज्या इंग्लिश सब्जेक्ट शिकवायच्या. एके दिवशी त्या टीचरने मुलांची सरप्राईज टेस्ट घ्यायचं ठरवलं आणि मुलांना सांगितलं की आज तुमची टेस्ट होणार आहे. तुम्हाला एका टॉपिकवर निबंध लिहायचा आहे आणि टॉपिक होता माझी इच्छा, माय विश. सगळ्या मुलांनी निबंध लिहायला सुरुवात केली. प्रत्येकाने त्याच्यानुसार त्याची जी इच्छा असेल ती त्या निबंधात लिहिली. पेपर जमा केले. शाळा सुटली. त्या टीचर घरी आल्या. घरी आल्यानंतर त्यांनी ते पेपर्स चेक करायला सुरुवात केली आणि त्या टीचरचे जे पती होते ते त्यांच्याच बाजूला बसून मोबाईलमध्ये काहीतरी करत होते. ते बघत होते की त्यांची वाईफ काहीतरी पेपर वगैरे चेक करत बसली आहे. त्या घरातले जे आजोबा होते ते सुद्धा मोबाईल पकडून बसले होते. आजी सुद्धा काहीतरी मोबाईलमध्ये बघत बसल्या होत्या. असं काहीतरी सुरू होतं आणि या टीचर पेपर चेक करत होत्या. पेपर चेक करत असताना अचानक एक पेपर चेक करता करता त्यांच्या डोळ्यात अश्रू यायला लागले. त्या चक्क रडायला लागल्या. त्यांच्या हसबंडचं अचानक लक्ष गेलं. त्यांनी विचारलं की काय झालं नीता, तू रडते कायस? त्या मॅडम म्हणाल्या की यात उत्तरच काहीतरी असं लिहिलंय. मी आज माझ्या मुलांना माय विश, माझी इच्छा यावर निबंध लिहायला लावला होता आणि बघा ना या मुलाने काय लिहिलंय. त्या मुलाने असं लिहिलंय की ते वाचून माझे अश्रू थांबत नाहीयेत. त्या